नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती। आज आपण आईच्या हातच्या चवीची चिगळची भाजी कशी तयार करायची ते पाहणार आहोत। बघा, सर्वात पहिलं चिगळच्या भाजीला मुळा भरपूर असतात, त्यामुळे आपण इथे अशा पद्धतीने काढून घेतलेले आहे। चूलसुद्धा पेटलेली आहे, चुलीवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। बघा, तेल छान गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून कांदा छान असा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा इथे परतून घेतलेला आहे। बघा, कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकून छान अशी तेलामध्ये परतून घेऊया। बघा, हिरवी मिरची आपण टाकलेली आहे, तुम्हाला लाल तिखट टाकायचं असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता। हिरवी मिरची छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बघा चिगळची भाजी इथे आपण स्वच्छ धुवून अगोदर बारीक चिरून घेतलेली आहे, ती टाकून बघा तेलामध्ये छान अशी व्यवस्थित परतून घेऊया। बघा, ह्या रानभाज्या आहेत, पावसाळ्याच्या दिवसात बघा ह्या रानभाज्या शेतामध्ये अशाच येतात, म्हणजे आपल्याला ह्याचे बी वगैरे टाकायला लागत नाहीत बरं का। आणि ह्या रानभाज्या खूप चवीला उत्तम लागतात बरं का। बघा, चिगळच्या भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून दिलेलं आहे आणि व्यवस्थित ही भाजी मिक्स करून दिलेली आहे। ही चिगळची भाजी चवीला बघा थोडीशी आंबट लागते आणि चवीला अप्रतिम लागते बरं का। ही चिगळची भाजी तुम्ही भाकरी चपाती कशाबरोबर तोंडी लावू शकता, चवीला अप्रतिम अशी लागते। बघा, चिगळची भाजी शिजत आल्यावरती त्याच्यामध्ये बघा जाडसर असं शेंगदाण्याचं कूट टाकून दिलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून दिलेलं आहे। बघा, तयार झालेली आहे मस्त चिगळची भाजी। ह्याला बारीक घोळची भाजी सुद्धा म्हणतात बरं का। ही भाजी बघा चवीला अप्रतिम अशी लागते। तयार झालेली आहे आईच्या हाताच्या चवीची चिगळची भाजी, सोबत ज्वारीची भाकरी। वा, स्वर्ग सुखच आणि बाजूचा हिरवागार असा नजारा। हे कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्कीच सांगा। चला, बाय बाय, टेक केअर।